आणि मामा पावसाळ्यात आपल्या मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी माळरानाला जात होते. मामासोबत 10-15 भक्त मंडळ म्हणून मामाच्या मागं पुढे मामा मागं मागे आपल्या भक्तीचा वैभव निर्मिती करीत आणि धनगर समाज पुढे. माझा मामा ज्या वाटेनं जाणार होते त्याच वाटेनं ते धनगर समाजाचे ग्रुप मेंढ्या घेऊन पुढे जात होते. हे ना काय केलं माहिती का, खटाखट रस्त्याच्या जेवढ्या बाबळी हे ज्या होत्या ते सगळ्या इथून तिथून पाडीत गेले. कोणते हे जे आता घरगुती मेंढ्यामध्ये सगळे बाबळी हे रणाचे म्हणजे कोणाला बळमार येते. मामाला कोणी बोलत नाही, मामावर येऊ जा. हे ना काय केलं, चारीत घेऊन गेले मामाच्या मेंढ्या पाठीमाग. तर एका गावातल्या लोकांनी विचार केला की बाबा लईच त्याने नुकसान केले. मग जिथं धनगर समाजाचे ते 10-15 ग्रुप होते तिथं थांबले होते, कारण तिथं मामाच्या मेंढ्याचा ग्रुप गेला हळूहळू आपण माझा मान. दुसऱ्या दिवशी सकाळच्या परिमाणाने खरोखर त्या गावातले लोक मामा आणि खरोखर त्या धनगर समाजापाशी आले आणि त्या धनगर समाजातल्या लोकांना सांगितलं की आमची जेवढी तरी ही जी नुकसान झाले ही नुकसान कोणी केले फक्त सांगा. नुकसान आम्ही काय दंड मागण्यासाठी आम्ही काही नाही, फक्त नुकसान कोणी केले तर सांगा. हे जे धनगर समाजाचे जे मामासोबत जे मामाच्या पुढे जे मेंढ्या घेऊन आलेले होते हे ना सगळ्याने एक आपटा केला, ग्रुप आणि ठरवलं कोणी खरं सांगायचं नाही. पण त्या गावातल्या लोकांना त्याने बघता विनोदी केली, पण हे खरं कोणीच सांगणं झाले घेऊन. मग त्याच गावातल्या लोकांना सांगितलं आमच्या गावाचा देवाचा भंडारा आहे, तुम्ही भंडारा उचला. की आम्ही अजिबात याची नुकसान केली नाही म्हणून भंडारा उचला. हे ना कुठलंच न विचार पाचार करता त्यांनी खटाखट सगळ्यांना भंडारा उचलला की खोटी शपथ घेतली सगळे. हे ना बेनलं सगळं बेनलं आणि त्याने खरोखर त्याने आणि मामाचे जे समोरचे जे बाकीचे धनगर समाजाचे घरगुती मेंढ्यावाले होते हे ना खोटी शपथ घेतली आणि ती राहिला. आता सगळ्यात शेवटी आले की मामाकडे. आता विचार करा, तो देवावर प्रश्न आला. आता मामाने तर नुकसान केलेलं नाही, मामाने ते तोडलेलं नाही, काहीच संबंध नाही मामाचा. मामा कशाला नावीला मामाला त्याने भीती नव्हती, मामाला कुठली चिंता नव्हती देवाचं म्हणणं. त्या मामाला त्याने खरं तो मामाच्या पुढे भंडारा आल्याबरोबर मामानं आधी भंडाऱ्याकडे पाहिलं आणि त्या माणसाकडे पाहिलं. त्यावेळेस ते गाववाल्याला मामानं आणि मामा जोऱ्यात म्हणायला लागला, रे तुम्ही आडीने फार चुकीचं करतो रे, तुम्ही फार चुकीचं केले तुम्ही, असं मामा सांगायला लागले. पण त्या गावातले लोक मामाला म्हणाले, मामा तुम्ही भंडारा उचलू नका, तुम्ही भंडारा उचलण्याची गरज नाही, तुमच्यावर आमचा विश्वास आहे आणि तुमच्या हातून नुकसान झाले असं तर आम्हाला काही अडचण नाही. त्या गावातले लोक मामाला म्हणाले. पण ते मामाला सहन झालं नाही. मंडळी हे गावकरी मंडळ गेले निघून. जे धनगर मंडळातले जे 10-15 जण होते ना, ज्यानं ठरवलं होतं त्याचीच पोरगी आजारी पडली. अहो देवाचा मंत्र आहे, तुम्ही कोणासाठी उचलला? साक्षात देव तुमच्या त्या देवावर तुम्ही संकट आलेलं, देव कधी बसत. त्यावेळेस म्हणाले खरोखर पोरगी आजारी पडली, पोरगी ताप एवढी सनसन तिला ताप हिव ताप भरलं आणि त्या हिव तापामध्ये पोरगी मेली. हो पोरगी मेली. त्यावेळेस मामापाशी ते 10-15 जण आले आणि मामाला सांगितलं, मामा पोरगी मेली. मामानं सांगितलं, रांडाच्या हो तुम्ही चुकीची शपथ घेतली, खोटी शपथ घेतली, भोगा हे तुमच्या कर्माचे फळ आहे. पण मामानं त्या लेकराकडे पाहिलं आणि त्यावेळेस मामानं 3 दिवस अन्न आणि पाणी शिवलं नाही. आणि त्यावेळेस मामानं खरोखर मंडळी आपल्या डोक्याच्या फटक्याला गाठ मारली. एक गाठी फटक्याची पागोटा गाडीने खरोखर मामानं आपल्या अंगठ्याला बांधला आणि मामानं 3 दिवस असू द्या काही करू नका, काही करू पुजारी पांढरा टाका नेऊ बसा. तर बाकीचे बघा काय करून ना तुम्ही काळजी कोणाला त्याचा हाजरी त्यानं लावायला लागला, त्याला आणि त्याला माहिती आहे पण त्याच्या कामाचं केलं, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, फक्त हा जोडा समाधान करा. तर म्हणजे खरं केलं ज्या श्री सद्गुरु संत बाळूमामा ए दादा मेलेलं लेकरं मामा नावाला दिला, ए बा किती वाजता झोपते सध्या उठ. जसं लेकरू मेलेलं होतं
तर त्याच मध्ये एक रोबोटे डोळे पुसत 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 उठलं गेले. लेकरू उठलो. लेकरू उठून त्याने सगळ्यांना पाहिलं, सगळ्याला आनंद झाला आणि मामानं आपल्या अंगठ्याची गाठ सोडली. काय अंगठ्याला जी गाठ मारली होती आणि फेट्याची गाठ सोडली. मामा फेट्याची आणि अंगठ्याची गाठ सोडल्या बरोबर पोरगी मी परत मिळाली पोरगी. त्यास मामानं सांगितलं, ए तुम्ही घेतलेली जी शपथ होती ना खोटी, त्या मुलीचा दोष नाही, पण तुम्ही घेतलेली शपथ खोटी आहे. त्याच्यासाठी तुमचे कर्माचे भोग आहे, तुम्हाला सुटका अजिबात होणार नाही. तर त्यावेळेस ते धनगर समाजाचे जेवढे लोक आहेत, जेवढे मेंढ्या घेऊन होते, कारण ते आता एकाला घडले तर अजून किती जणांना घडते. काय काय घडते सगळे खेळायला लागले. त्यावेळेस सगळे जण बाळूमापाशी येऊन मामाला माफी मागितली. मामाला सांगितलं, मामा याच्यातून आम्हाला वाचवा, ह्या कोपातून आम्हाला बाहेर काढा. त्यावेळेस मामानं सांगितलं, ए कधी बी भंडाऱ्याची आणि लेंडीची कधी शपथ खोटी घेऊ नका. आणि ज्या मालकाला तुम्ही सांगितलं, कारण त्या मालकाला कधी खोटं बोलू नका, कारण ती भूमाता वाट बघत असते असं मामानं सांगितलं. तर त्यावेळेस म्हणले, खरोखर त्या धनगर समाजाला त्याने तिथून मामाला त्या शक्तीतून बाहेर काढलं, देवाला सांगितलं आणि तिथून पुढे त्यांचा कोप कायमचा मामानं नष्ट केला. एक लक्षात ठेवा, कारण मामा एवढा सोपा नाही बरं. आपल्याला वाटतंय मयाच पाटील धनगर कुळामध्ये बाळूमामा जन्माला आलाय, म्हणजे बाळूमामा काही करत नाही. तुम्हाला माहिती नाही अजून बाळूमाचा झटका तो धनगर बघत नाही का अक्षर बघत नाही. तर तुम्हाला वाटतंय आमचाच भांडार आहे. काय होतंय या खंडोबाच्या भांड्यात आणि बिरोबाच्या भांड्यात आणि बाळूमाच्या भांड्यात जमीन आसमानचा फरक आहे. खंडोबाचा भांडरा घेऊन त्याने खरोखर खडकार टाका, तिथं बोर मारा, तिथं पाणी लागतं का याचा अनुभव घ्या. आणि त्याच ठिकाणी बाळूमाचा भांडरा टाका, तिथं बाळूमाच्या भांड्यावर पाणी लागतं. ही ताकद मामाची. अरे हा बाळूमामाचा भांडार आहे का मामाला सांगितलेलं रे.